तळावर गेल्यानंतर मामा आपल्याला काय बोलतील. मामाने तर आपल्याला सांगितलेला विचारल्याशिवाय कोणाच्याही पिकात चालून मेंढी मावळी घालू नका किंवा कोणाचंही झाड तोडू नका. आपण न सांगता या पाटलाच्या शेतीतल्या बाबळ्याच्या फाटे तोडलेले मामा आपल्याला बोलणार आहेत. त्या 14 जणांपैकी 14 विचार केला आणि त्यांनी त्याच सेवेकऱ्यापैकी एका खणू नावाच्या मेंढक्याला सांगितलं, हे खणू, हे खाणी घेऊन तू तळावर जा, पिल्ली पाय, आम्ही त्या मालकाच्या घरी जाऊन विनंती करून आपली कोंबडी घेऊन येतो. खणू नावाच्या मेंढकात हो म्हटला. खणू नावाच्या मेंढक्याने खांड आपल्या तळावर आणलं. पिल्ली पाजत होता. ते 14 जण त्या पाटलाच्या घरी गेले, विनंती केली. बऱ्याच वेळ विनंती, पण पाटील रागानं शिव्या देत होता. माझी भरपाई दिल्याशिवाय तुमची कोंबडी मी देणार नाही. हाता पाया पडून त्या 14 ज्या वेळेला कोंबडी घेतली, त्या पाटलानं 14ची 4 कोंबडी दिली आणि 1 घोंगडं दिलं नाही. कारण पाटील म्हटला 4था 5वा माणूस का आला नाही. त्या 14ने बरीच विनंती केली, पण पाटलानं सांगितलं तो आल्याशिवाय मी घोंगडं देणार नाही, माझी भरपाई दिल्याशिवाय मी घोंगडं देणार नाही. ते 14 जण आले. त्या खणू नावाच्या मेंढक्याला सांगितलं, अरे खणू, तुझं घोंगडं काय ते शेतमालकानं दिलेलं नाही. तो खणू नावाचा मेंढका घाबरला. तो आपल्या मेंढीमावळीकडे वाघरीकडेच बसलेला होता. मामाच्या अंतस्थ सर्व लक्षात होतं. आरती झाली, महाप्रसाद झाला. खणू नावाचा मेंढका जेवणासाठी आला नाही. मामाने त्या गणेशने सांगितलं, अरे खणू जेवणासाठी का आला नाही, खणूला बोलावून घेऊन या. शिवकरी बोलवण्यासाठी गेले, पण खणू येणार. शेवटी मामा गेले आणि मामाने सांगितलं, अरे खणू, सकाळी मी जाऊन त्या पाटलाकडून तुझं घोंगडं घेऊन येतो, चल जेवायला. खणू नावाचा मेंढका आपला मामांवर वडाला, प्रसाद घेतला, झोपला. सकाळी उठल्यानंतर मामाने त्या शंकर पाटलाच्या घरी गेले. पाटील, माझ्या मेंढक्यांनी तुमच्या बाबळीचे फाटे तोडलेले, नुकसान झालेले मी मान्य करतो. माझ्या मेंढक्याचं घोंगडं द्या. पाटलांनी सांगितलं, अरे धनगरा, माझे नुकसान भरपाई दे आणि मग घोंगडं मार. मामानी परत विनंती केली, पाटील, बाबळीची झाडं तोडलेले, फाटे तोडलेले, काय तुमची झाडं मोठी काय तोडलेली नाही, लहान लहान फाटे तोडलेले, असं करू नका. बऱ्याच वेळा विनंती केली, पण पाटलाने काय घोंगडं द्यायचं तयार केली नाही. शेवटी बोलता बोलता मामा म्हटले, हो पाटील, उगीच कशा घोंगडं द्या. पाटील तर जास्त संतापला. पाटलांनी सांगितले, धनगरा, माझं तू काय करायचं कर जा, पण तुझं घोंगडं देणार नाही. मामाने सांगितलं, तुझ्या घराला 6 महिन्यात आग लागल्याशिवाय राहणार नाही. मामा निघून आले. त्याच्यानंतर थोडे दिवस गेले. त्या शंकर पाटलाला पोट दुखण्याचा आजार सुरू झाला. देवदेवरशी केले, दवाखाना केला, पण त्या शंकर पाटलाचं पोट दुखायचं काय थांबेना. बरेच दिवस गेले, पण शेवटी पैसा संपला. 1-1 एकरानं जमीन विकायला सुरुवात केली. सर्व इस्टेट संपली, तरी त्या पाटलाचं पोट दुखायचं काय थांबलेलं नाही. शेवटी मुलं बाळ अन्न करायला लागली. एके दिवशी त्या पाटलाच्या घरात काहीच नव्हतं, चूल पेटेना. म्हणून ते पाटलीन शेजारणीकडे गेले आणि शेजारणीसनी सांगितलं, माझी मुलं उपाशी आहेत, अर्धी कोर भाकरी देता का. कुठल्याही शेजारणीनं त्या पाटलीनं भाकरी दिली नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी विचार केला, आपण ज्या काही मजुरीसाठी महिला जातात, त्या बायकांबरोबर आपण कामाला तर जाऊया. ज्या रोजाना बाया जात होत्या त्या बायासनी जाऊन त्या पाटलीनं विचारलं, पण त्या पाटलीनं कोणी हो म्हटलं नाही की माझ्याबरोबर कामाला येत सर म्हणून. परत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी विचार केला, आपण भावाकडे जाऊया ना, आपण भावाकडून काहीतरी मुलांसाठी अन्नदान, पैसे पाणी आणू. आणि ती पाटली ज्या वेळेला माहेरला गेली, भावानं दारात सुद्धा उभं केलं नाही. आल्या वाटेल परत जा म्हणून सांगितलं. घरी आली त्यावेळेला मुलं रडायला लागली, आई आम्हाला भूक लागलेली आहे, भाकरी दे म्हणून. त्यावेळेला त्या पाटलीच्या लक्षात आलं,
त्या बाळू धनगराचं घोंगडा आपण घेतल्या, आपल्या मालकाने घेतल्यापासून आपल्या घराला अशी सुरुवात झालेली आहे. ते घोंगडे दिल्याशिवाय भाग नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी ती पाटली जे पहिले कामाला जे त्यांच्याकडे जे सालदार गडी होते त्या गड्यांकडे गेली. कुठलाच गडी तयार होईल, पण शेवटी म्हातारा माणूस होतो. त्या म्हाताऱ्या माणसाने सांगितलं, पाटलीन मी घोंगडं देऊन येतो. ते घोंगडं घेतल्याने त्या म्हाताऱ्या माणसाने मामांची मेंढी मावली शोधत शोधत विचारत मामांकडे आला. दुपारची वेळ होती. तो माणूस व्यक्ती लांब दिसल्याबरोबरच मामाने त्या खनू नावाचा मेंढका त्यावेळेला मामांजवळच होता. मामाने सांगितलं, अरे खनू, तुझं घोंगडं आलं बघ. त्या म्हाताऱ्या माणसाने घोंगडं आणलं, मामांकडे दिलं. मामाने त्याला कन्याचा प्रसाद दिला आणि बिडी ओढण्यासाठी दिली. त्या म्हाताऱ्या माणसाने ज्यावेळेला बिडी ओढली, त्याला ठसका लागला. त्यावेळेला सांगितलं, अरे बाबा, जा तुझा पाटील गेला बघ. आणि तो सालदार गडी जर गावातून पाहतो तर खरंच पाटील मरण पावलेला होता. मामाने घरच्याची सुट्टी दिलेली नाही. तो मामाला काय देणार आहे. त्यानंतर मंडळी, शंकर नाईक हे मामांचे निश्चिम भक्त होते. शंकर नाईक म्हणजे त्यांची मुलं तो मामाला सर्वांना माहित आहेत. अरुण सर नाईक आणि उषा सर नाईक यांचे वडील शंकर नाईक हे गाण्याचा कार्यक्रम करत होते. एके दिवशी मामाने त्या शंकर नायकाला बोलवण्यासाठी आपल्या मर्ग्या नावाच्या गड्याला सांगितलं, ए मर्ग्या, जाणे म्हणजे त्या शंकर पाटलाला बोलावून घेऊन आपल्या मेंढीमाळीच्या तळावर त्याचा गाण्याचा कार्यक्रम ठेवूया. मर्ग्या घडी गेला. त्या शंकर नायकाला सांगितलं, शंकर, तुम्हाला मामाने बोलवलं आहे. तुमचा गाण्याचा कार्यक्रम आज मामांच्या मेंढीमाळीच्या तळावर ठेवलेला आहे. त्या शंकर नायकाला मोठा आनंद झाला. माझ्या या लहानशा गायकाला मामांसारख्या विभूतीनं कार्यक्रमाला बोलावं म्हणून मोठ्या आनंदानं शंकर नाईक मेघे माऊलीच्या तळावर आला. संध्याकाळी आरती झाली, महाप्रसाद झाला. तास 2 तास गोड असा कार्यक्रम केला आणि शंकर नाईक संध्याकाळी मुक्कामाला मामांच्या पालखीवर राहिले. सकाळी उठल्यानंतर आपला कामधंदा सर्व आटोपून आरती झाल्यानंतर प्रसाद घेतला आणि मामासनी निघतो म्हणून सांगण्यासाठी ज्यावेळेला मामांजवळ गेले, त्यावेळेला मामाने एक पैशाचं ताट आणि एक भद्राचं ताट त्या शंकर नायका पुढे ठेवलं आणि सांगितलं, ए शंकर, तुला याचं काय घेऊन जायचं ते जा. त्यावेळेला शंकर नायकाने सांगितलं, मामा, मला यातलं काही नको, फक्त या भंडऱ्या ताटातला एक चिमटभर भंडारा मला द्या. मामाने भंडऱ्या ताटात एक चिमटभर पूड बांधली आणि शंकर नायकाला दिली. शंकर नाईक तो भंडारा घेऊन आपल्या घरी गेला. त्यानंतर त्या शंकर नायकाला मोठमोठे कार्यक्रम येऊ लागले. शंकर नाईक मोठे झालेले होते, बरेच दिवस गेलेले होते. परत एके दिवशी मामाने त्या मर्ग्या गड्याला सांगितलं, अरे मर्ग्या, जा म्हणजे आज आपल्या त्या मेंढी माऊलीच्या तळावर त्या शंकर नायकाचा गाण्याचा कार्यक्रम ठेवूया. त्या शंकर नायकाला बोलावून घेऊन ये. मर्ग्या गडी शंकर नायकाकडे गेला आणि शंकर नायकाला सांगितलं, शंकर, तुम्हाला मामाने आज बोलवलेला आहे. आज मेढे माऊलीच्या तळावर तुमचा गाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यावेळेला शंकर नायकाने सांगितलं, अरे मर्ग्या, तुझा मामा मला काय देतोय? चिमटभर भांडण्याची पोळी देतोय. मला इथे एक तासाला 2-2, 3-3 हजार रुपये भेटतात. तुझ्या मामाला जाऊन सांग, माझं पोट दुखतंय. शंकर नायकाला सांगितल्यानंतर मर्ग्या गडी खाली मान धरून आपला आला. तळावर आल्याबरोबर मामाने विचारले, अरे शंकर नाईक का आला नाही? त्यावेळेला नाईला जर त्या मर्ग्या गडीने सांगितलं, मामा, शंकर नायकाचं पोट दुखतंय. त्या क्षणाला मामाच्या तोंडून शब्द गेला, तसंच दुखू द्या. आणि त्याच वेळेला त्या शंकर नायकाच्या पोटात कळ आली आणि पोट दुखी सुरुवात झाली. शेवटी शंकर नाईक पोटदुखीच्या आजारानं मरण पावला. त्यावेळेस त्यांची 2 मुलं, अरुण सर नाईक आणि उषा सर नाईक, लहान लहान मुलं होती. मंडळी, त्या मुलांनी रस्त्यावर 1-1 रुपया भीक मागून आपल्या वडिलांचा अंत्यसंस्कार केला. आणि काही दिवसानंतर त्यांना कळलं आपले वडील बाळूमामाचे भक्त होते. परत ते अरुण सर नाईक आणि उषा सर नाईक मामांच्या चरणाला गेले आणि त्यानंतर ते कुठे गेले तो मामाला सर्वांनाच माहीत आहे. मंडळी, मामा ज्यावेळेला लहान होते
त्यावेळेला मुलांबरोबर कधी खेळत नव्हते. मुलं जर आपण सवस्त पळतो मामा उलटे पळत होते. मामा एखाद्या झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसायचे आणि हेच माझं शिखर आहे म्हणायचे. काट्याच्या फेसावर झोपायची आणि हीच माझी गादी आहे म्हणायची. आई मामाने उरकत यायची, अरे बाळू काट्याच्या फेसावर झोपलाय, तुला काटे टोचत नाही का? त्यावेळेला मामा सांगायचे, आई माझी गादी आहे. एका दिवशी झाडाच्या शेंड्यावर बसल्यानंतर म्हणायचे, आई अरे बाळू तू झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसलाय, पडशील. नाही म्हणायचे, माझे एक शिखर आहे. बरेच दिवसाचे निघून गेले. शेवटी मामांचे वडील मायाप्पा मी विचार केला, म्हणजे आपल्या बाळूला कुठं तर चाकरीला ठेवल्याशिवाय सुधारणार नाही. म्हणून मायाप्पानी अकोल गावातच चंदुलाल शेठ म्हणून एक मोठे व्यापारी होते. सोन्या चांदीचा त्यांचा धंदा होता आणि त्यांच्याकडे जनावरे होती. मामासने घेतला आणि मायाप्पा त्या चंदुलाल शेठच्या घरी गेले. आणि त्या चंदुलाल शेठच्या घरासमोर गेल्यानंतर त्या चंदुलाल शेठच्या गोठ्यात एक गाय आजारी होती. 4 दिवस तिनं वैरण पाणी खाल्लेली नव्हती. मामा बाहेर थांबले. मायाप्पा चंदुलाल शेठच्या घरात गेले आणि चंदुलाल शेठला विनवणी केली, चंदुलाल शेठ माझ्या मुलाला बाळूला तुम्ही चाकरीला ठेवा. त्यावेळेला त्या चंदुलाल शेठने मायाप्पाला सांगितलं, अरे मायाप्पा तुझ्या त्या भीमा किंवा बहिरूला जर आणला असतं जर मी कामाला ठेवला तर तुझ्या ह्या येड्या बाळाला या पुण्याला काय म्हणून मी कामाला ठेवू. बोलता बोलता सर चंदुलाल शेठ म्हणजे अरे कुठं आहे ते तर सांग. मायाप्पा म्हणाले बाहेर आहे. दोघे उठून ज्यावेळेला बाहेर येत त्यावेळेला त्या चंदुलाल शेठची जी गाय आजारी होती त्या गायकडे मामांचं लक्ष गेल्याने मामाने शेजारी ओला चारा होता 4 ताटं हातात घेतली आणि त्या गायच्या तोंडासमोर नेली. काही चारा खायला त्यावेळेला मामाने त्या गायला उद्देशून सांगितलं, अगं तू जर चारा नाही खाल्ला तर तुझ्या पोटाची 33 कोटी देव उपाशी राहणार आहे. त्यांना काय उपाशी ठेवती काय? चारा खा. ती गाय चारा खायला सुरुवात केली आणि त्यावेळेला चंदुलाल शेठ आणि मायाप्पा आपल्या घरातून बाहेर आलेले होते. चंदुलाल शेठनी ज्या वेळेला गायकडे पाहिलं आणि मायाप्पाला सांगितलं, अरे मायाप्पा माझी 4 दिवस गाय आजारी होती, चारा खात नाही, पाणी पेत नाही, तुझ्या बाळूच्या हातनं चारा खायला लागली रे, तुझ्या बाळूला मी घेऊन देतो. मायाप्पानी मामाशी चंदुलाल शेठच्या घरी कापशी गाव आहे आणि कापशी गावाच्या शेजारी सौंदर्य म्हणून गावाच्या सौंदर्य डोंगराच्या पायथ्याला मामांच्या पालखीचा मुक्काम होता. मामा त्या ठिकाणी चालणी करत होते आणि त्या डोंगरावर सौंदर्य या डोंगरावर यल्लामा देवीचं एक मोठं मंदिर आहे. त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी यात्रा भरते. हजारो बकरी त्या ठिकाणी कापल्या जातात, रक्ताचे पाठ होतात. ज्यावेळेला मामा त्या डोंगराच्या पायथ्याला चालणी करतो त्यावेळेला ती यात्रा वर भरलेली होती. मामासनी समजलं वर हजारो बकरी कापल्या गेलेले आहेत, रक्ताचे पाठ वाहत आहेत. मामाने विचार करा म्हणजे कसली बोकडं खाणारी दिवे मला बघायचं आहे. म्हणून मामाने मेंढी माऊलीला आपल्या सेवेकऱ्यांच्या स्वाधीन केला आणि डोंगर चढून वर गेले. तो मग यात्रा भरली होती. यात्रेतून मामा सरळ त्या यल्लामा देवीच्या मंदिरात गेले. ज्या वेळेला मामाने त्या यल्लामा देवीच्या मंदिरात प्रवेश केला त्यावेळेला त्या यल्लामा देवीच्या मंदिरात त्याला यल्लामा देवीच्या मूर्तीच्या पाठीमाग 5 फण्याचा भुजंग सर्प काढून बसलेला, सर्पखाना काढून बसलेला होता. मामाने त्या सर्पाकडे पाहिलं, सर्पाने मामाकडे पाहिलं, दोघांची दृष्टादृष्ट झाली. मामा मंदिरातून बाहेर आले. तो सर्प मामाच्या पाठीमाग मंदिरातून बाहेर आला. मामा यात्रेतून डोंगर उतरून खाली डोंगराच्या पायथ्याला आपल्या मेंढी माऊलीकडे आले. तो सर्प मामाच्या पाठीमाग मेंढी माऊलीकडे आला. संध्याकाळी मुक्काम ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी शेजारी सर्प लांब बसला. 4 दिवस संध्याकाळी सर्प लांब थांबायचा आणि दिवसभर मामांच्या पाठीमाग फिरायचा. एके दिवशी मामाने त्या सर्पाला विचारलं, अरे बाबा मी जातीनं धनगर आहे, मी रोज या गावानं त्या गावात जाणार आहे, तू माझ्या पाठीमाग असा किती दिवस फिरत राहणार आहे? तरी मंडळी तो सर्प मामाच्या पाठीमागे येत होता. परत मामाने विचार केला. त्या सर्पाला घेतलं, आपल्या खांदातील एक शेळी घेतली आणि आपलं अक्कोळ जन्मभूमी अक्कोळ गाव कापशीपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. घरी आले, अंगणात शेळी बांधली, समोर एक खोडी होती, त्या खोडीत त्या सर्पाला ठेवलं. घरी 2 भाऊ होते, भीमा आणि भैरू नावाची बहीण होती, गंगू नावाची.
भावाशी मामा काय बोलले नाहीत, पण बहिणीला सांगितलं, "ए अक्का, मी तुला एक काम सांगतोय की समोरची खोली आहे, त्या खोलीत मी एक सर्प ठेवलेला आहे, ते आपल्या खाटातील एक शेळी अंगात बांधलेली आहे. तुला मी जे काम सांगितले 3 दिवस काम करायचं आहे. सकाळी लवकर उठायचं, कोणालाही न बोलता आंघोळ करायची, कोणालाही न बोलता त्या शेळीचं दूध काढायचं आणि न बोलता त्या सर्पाला दूध ठेवायचं. हे जर 3 दिवस मी सांगितलेलं काम जर तू केलंस तर हे आपलं अक्कलगाव पाहण्यासाठी संपूर्ण जग येईल." गंगू उमटली आणि मामा आपल्या बकऱ्यात गेली. पहिल्या दिवशी गंगू लवकर उठली, आंघोळ न बोलता आंघोळ केली, न बोलता त्या शेळीचं दूध काढत होती. शेजारी जागी झाली. शेजारीनं गंगूच्या अंगणात पाहिलं तर गंगू शेळीची धार काढते. शेजारीला वाटलं आज कुठं गंगू लवकर उठले दिसते, त्यामुळे कुठं गावाला जायच्या विचारात आहे. शेजारी काय बोलली नाही. ते गंगूनं दूध काढलं आणि त्या सर्पाचा दरवाजा उघडून त्या सर्पाला दूध ठेवला आणि दरवाजा बंद केला. दुसऱ्या दिवशी सकाळी अशीच गंगू लवकर उठली, न बोलता आंघोळ केली, न बोलता त्या शेळीचं दूध काढत होती. त्यावेळेला दुसऱ्या दिवशी ती शेजारी जागी झाली. तिनं गंगूच्या घराकडे पाहिलं तर गंगू शेळीचं दूध काढते. त्या शेजारीला विचार पडला, म्हणजे गंगू काली लवकर उठली, ती आजी लवकर उठली, रोज कुठं जाते? म्हणून शेजारीनं हाक मारून विचारलं, "गंगू काली तू लवकर उठली होती, आजी लवकर उठली, कुठं गावाला जायच्या विचारात आहे का?" गंगू न बोलता त्या शेळीचं दूध काढत होती. गंगू का बोलत नाही? मग ती शेजारीच्या गंगू जवळ आली आणि ज्यावेळेला ते दूध काढत असताना शेजारी उभा राहिली, ते गंगूने ते दूध काढलं आणि त्या सर्पाच्या खोलीकडे निघाली. त्या शेजारी आळू उभा राहिली, त्या गंगूचा हात धरला आणि विचारलं, "गंगू तू का बोलत नाही?" त्यावेळेला त्या बिचाऱ्या गंगूला बोलणं भाग पडलं आणि त्या गंगूने सांगितलं, "बाळूने एक सौंदर्य डोंगरातून सर्प आणलेला आहे, समोरच्या खोलीत ठेवलेला आहे, खंडातील एक शेळी आणली आणि मला एक काम सांगितलेलं आहे. 3 दिवस सकाळी लवकर उठायचं, कोणालाही न बोलता शेळीचं दूध काढायचं, न बोलता तरी आपलं अक्कलगाव पाहण्यासाठी संपूर्ण जग येईल म्हणून सांगितलेलं आहे." शेजारीनं मंडळी ऐकलं आणि शेजारी आपल्या घरी निघून गेली. गंगूनं ते दूध घेतलं आणि त्या सर्पाच्या खोलीकडे गेली. ज्या वेळेला खोलीचा दरवाजा उघडला त्यावेळेला सर्प फणा काढून अंगावर आला. गंगू ओरडली. तिचे 2 भाऊ भैरव आणि भीमा दोघेही जागे झाले. दोघांनी 2 काटे घेतले. म्हणले, "येड्या बाळाला काही कळत नाही." म्हणले, "डोंगरातून बाहेर गावून काही घरी घेऊन येतो." म्हणून एका भावाने त्या सर्पाच्या कंबरट्यात काठी मारली, सर्पाचं कंबरट मोडलं गेलं. दुसऱ्या भावाने सर्पाच्या मस्तकात काठी मारली, सर्प मरण पावला. ज्या वेळेला सर्पाच्या अंगावर काट्या पडत होते त्यावेळेला मामांच्या अंगावर ओढून उठत होते. मामा जमिनीवर गडगड लोळायला लागले आणि घरी काहीतरी घात झाला म्हटले. मामाने सेवेकरांच्या स्वाधीन आपली लक्ष्मी दिली आणि घरी आले. घरी आल्यानंतर ते दृश्य ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला मामाने सांगितलं, "ज्या भावाने या सर्पाच्या कंबरट्यात काठी मारलेली त्या भावाचं 6 महिन्याच्या कंबरट मोडल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या भावाने या सर्पाच्या मस्तकात काठी मारली, सर्प मारला, तो भाव 9 महिन्याच्यात मरण पावल्याशिवाय राहणार नाही." आणि बहिणीला सांगितलं, "ए अक्का, मी तुला सांगितलं होतं तुझा वंश वाढणार नाही." दोन्ही भाऊ काही बोलले नाहीत, पण बहिणीने सांगितलं, "ए बाळू, तू मला शाप देऊ नको, शाप दे." त्याला मामाने सांगितलं, "ए अक्का, प्रत्येक वर्षी या सर्पाचं वर्ष श्राद्ध तुझ्या घरी घालत जा, त्यावेळेस तुझा हे विस्तार वाढेल." तर मंडळी, त्या गंगूच्या घराण्यात आज जागा आहे. त्या सर्पाचं प्रत्येक वर्षी वर्ष श्राद्ध घातलं जातं. पण दोन्ही भाऊ काही बोलले नाही. एका भावाचं 6 महिन्याच्यात कंबरट मोडलं आणि दुसरा भाऊ 9 महिन्याच्यात मरण पावलेला आहे. त्यामुळे मामाने घरच्या शेती दिलेल्या आहे. तो प्रथम भागात शेती असते ना, नरसप्पा देशमुख करकमला जाणार आहे आणि तिथून 1 किंवा 2 दिवस पर्यंत त्या ठिकाणी मुक्काम होईल आणि आषाढी यात्रेसाठी 22 तारखेला पालखी टेंभूर या ठिकाणी मुक्कामाला जाणार आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले, बाळूमामाच्या मेढी माऊलीच्या नावानं चांग भले, बाळूमामाच्या कृष्णा घोड्याच्या नावानं